इंदापूर तालुक्यातील म्हसवाची वाडी परिसरातील अभयारण्यांमधील वन्य प्राण्यांकडून शेतपिकांवर अक्षरशः हल्लाबोल सुरू असून शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे। या संदर्भात वन विभागाकडे वारंवार तक्रारी करण्यात आल्या तरी संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून याकडे गंभीरपणे पाहिले जात नसल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून केला जातोय। म्हसवाची वाडी परिसर अभयारण्य लगत असल्याने तरस, रानडुक्कर, नीलगाय तसेच हरिण या प्राण्यांचा मोठ्या प्रमाणावर वावर आहे। विशेषतः रात्रीच्या वेळी हे वन्य प्राणी शेतात घुसून मका, ज्वारी, बाजरी, भाजीपाला यांसह विविध पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान करीत आहे। अनेक शेतकऱ्यांच्या मेहनतीने उभे केलेल्या पिकांचा अक्षरशः फडशा पाडला जात असल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले। वन्य प्राण्यांमुळे होणाऱ्या नुकसानीबाबत शेतकऱ्यांनी वन विभागाकडे अनेक वेळा फोनद्वारे व तोंडी तक्रारी केल्यात, मात्र त्यावर ठोस उपाययोजना करण्यात आलेल्या नसल्याची खंत शेतकरी व्यक्त करीत आहे। केवळ पाहणीची औपचारिकता करून प्रकरण थंड बस्त्यात टाकले जात असल्याचा आरोपही स्थानिकांकडून केला जातोय। पिकांचं नुकसान थांबविण्यासाठी अनेक शेतकरी रात्री शेतातच थांबून पिकांचं रक्षण करण्याचा प्रयत्न करीत आहेत, तरीही मोठ्या कळपाने येणाऱ्या वन्यप्राण्यांपुढे त्यांचे प्रयत्न अपुरे पडत आहेत। त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे। वन विभागाने तातडीने या समस्येची दखल घेऊन वन्य प्राण्यांना बंदोबस्त करावा, नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे। प्रशासनाने वेळेत उपाययोजना न केल्यास आंदोलनाचा इशाराही स्थानिक शेतकऱ्यांनी दिलाय। एस मराठी न्यूज साठी तालुका प्रतिनिधी संजय चांदकुडे, इंदापूर।